मंडळी नमस्कार. तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ तुमच्या चहापानातून तुमच्या जेवणातून विष खात आहात का? तुम्हाला ठाऊक असेल, महागड्या लग्न समारंभात जा तुम्ही किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये जा किंवा कुठल्याही हॉटेलात जा, कुठेही तुम्ही बाहेर खा, तुम्ही जे खात आहात ते विष आहे का हे चेक करा. कारण नैतिकतेचा द एंड केव्हाच झाला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. मंडळी, प्रत्येकाला इमान विकून पैसा कमवायचा आहे. हो, इमान विकायचा आहे त्यांना. आंबा पिकवायला जिथे महिना लागायचा तुम्हाला ठाऊक असेल, तो आंबा आता फक्त तासाभरात पिकतो केमिकलच्या साथीने. अशा कित्येक फळांची पिकवण्यासाठी प्रक्रिया आता अशाच पद्धतीची आहे. त्यात योगी रामदेव बाबाच्या पतंजलीने देखील आपला नंबर काही मागे ठेवला नाही, सर्वात पुढे आहे. माणसानेच माणसाच्या जीवावर उठावं, माणसानेच माणसाच्या मांसाचे लचके तोडावे, त्याचा जीव घ्यावा क्रूरपणे. अन्नधान्य, फळे, भाज्या घेताना आपण स्वतःला संपवण्यासाठी विष विकत घेत आहोत का, हे सत्य नाकारून चालणार नाही. तुम्हाला ठाऊक असेल, स्वतः शेतकरी देखील स्वतःकडे शेतीची सोय असताना, जागा असताना, पाणी असताना आठवडी बाजारातून विषारी भाजी विकत घेऊन खातो. कारण तुम्हाला ठाऊक आहे, किडलेलं लहान आकाराचं छोटं वांग स्प्रे मारल्याबरोबर रात्रभरात किलोभराचं होतं. हा सर्व विषारी रसायनाचा मॅजिक आहे, जादू आहे. मंडळी, असा इतका हा गंभीर विषय आहे. मोदींच्या रामराज्यात मात्र या हैवान युगाची ग्रोथ व्हावी, हे युग मोठं व्हावं, हे एक आश्चर्यच आहे. अर्थातच ही मिलावट, ही भेसळ वगैरे पूर्वी नव्हती वगैरे असं नाही, परंतु शासन सत्तेवर आलं तेव्हापासून हे शासन कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेलं आहे. हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, पांढरे लाल काळे देव दानव, गळ्यातील जानव, झेंडे अंगारे दुपारे, यातच लोक गुंतवून ठेवलेले आहेत. अशा गंभीर विषयाकडे मग बघायला वेळच नाही. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत तुम्हाला ठाऊक आहे ना, अन्न व औषध प्रशासन विभाग आहे. मग जनतेला मिळणारं अन्न आणि औषधे यात कुठलीही भेसळ होऊ नये यावर बारीक नजर ठेवण्यासाठी जबाबदारी या विभागाची आहे. शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये यांच्या सल्लाऱ्यांवरती, यांच्या पगारावरती, वेतनांवरती या खर्च होतात. परंतु जनतेच्या अन्नात दूध, दही, पनीर, औषधे यामधली भेसळ शोधण्यासाठी तुकाराम मुंढेंची वाट पाहावी लागते. मुंडे साहेबांना नियुक्त करावं लागतं या विभागाच्या आयुक्त पदावर. हे किती दुर्दैव आहे. मग का बरं दुर्दैव आहे की यापूर्वी मग या विभागात जे अधिकारी असतील, कुणी आयुक्त असतील, ते काय गांजा पिऊन नशा मारून खुर्चीवर बसायचे की काय? विभाग तर काल निर्माण झाला नाही हा. कारण हा भ्रष्टाचार, ही भेसळ काही काल परवापासून तर सुरू नसेलच, परंतु यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात धाडी मारल्याचं कानावर तुमच्या आलं का, वाचण्यात आलं का? नाही, माझ्या तरी नाही. त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणारे भेसळखोर जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच या पूर्वीचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मंत्रालयाचा मंत्री पूर्वी कोण होता त्याचा शोध घ्या. पत्रकारांनी खरं तर त्यालाही प्रश्न विचारायला पाहिजे की विष काय काल परवा आलं नाही, त्यालाही प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुम्हाला ठाऊक असेल ना, तुकाराम मुंढे हे अतिशय कडक शिस्तीचे आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे एकमेव अधिकारी आहे. असतील 2-4, पण त्यांचा नंबर सगळ्यात पुढे आहे. त्यांची 25वी बदली या विभागात आता नुकतीच झाली आणि त्यांनी भल्या भल्यांची झोप उडवली एका रात्रीतून. त्यात दाढीवाला भगवाधारी तो रामदेव बाबा देखील सपाट्यात आला. तुकाराम महाराजांच्या योग शिकवता शिकवता हा बाबा धंद्यात उतरला. सत्तेच्या मदतीने कोट्यावधींचं त्या पतंजलीच्या नावाने साम्राज्य उभं केलं. स्वतःला ना बायको, ना लेकरू, ना माया, ना मावशी. मग ही माया कशासाठी? तर ज्या सत्तेच्या मदतीने साम्राज्य हरिद्वार सारख्या ठिकाणी उभं केलेलं आहे किंवा देशात अन्य ठिकाणी आउटलेट्स आहेत, हजारो आउटलेट्स त्यांनी साकारलेले आहेत, त्यातून होणाऱ्या कोट्यावधीच्या कमाईतून काही कोट्यावधींचा फंड एक प्रकारे हिस्स्याच्या रूपानेच राजकीय पक्षांना द्यावा लागतो निवडणूक लढण्यासाठी, चोऱ्या करण्यासाठी. मग त्याची वसुली अशा पद्धतीने. मग अशा वेळी सरकार त्यांचं काय वाकडं करणार हो? चोर चोर मौसेरे भाई. उलट या प्रकरणात पतंजलीला क्लीन चिट मिळेल हे लक्षात घ्या. आणि तुकाराम मुंढे साहेबांची 26वी बदली लवकरच झाली तर नवल वाटू देऊ नका. एवढं बरं आहे की मुंढे साहेबांची फक्त बदलीच करू शकतात हे. कारण नोकरीवरून कायमचं घरी बसवण्यासाठी वगैरे अनेकदा मनसुबे यांनी केले असतील, प्लान आखले असतील, पण ते फेल गेले असतील. कारण तुकाराम दादा यांच्या जाळ्यात अडकूच शकत नाही. त्या नागपूरच्या त्या खोपड्यांनी आपली खोपडी लावली होती, पण ते सगळं फेल गेला कार्यक्रम तो. आणखी 7-8 वर्ष ते अनेकांना पाणी पाजतीलच. मला वाटतं रिटायरमेंटला एक 6 वर्ष तरी असतील त्यांच्या, आणि नंतरच सेवानिवृत्त होतील असं वाटतं. परंतु या कारवाईत मंडळी पुन्हा बदली का करतील, तर कारण म्हणजे एक लक्षात घ्या,
फक्त पतंजलीच नाही, रामदेव बाबाच नाही, तर या आमदार, खासदार, मंत्री, महामंत्र्यांचे अनेक सगळे सोयरे, व्याही, जावई, मित्र या व्यवसायात असतील, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे सत्तेचा आधार त्यांना मिळेलच. कारण तुकाराम मुंढे यांनी एकूण 56 ठिकाणी धाडी मारल्या आहेत आणि जवळपास 33 जणांना या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे, या भेसळखोरांना. यात बेसन, दूध, दही, पनीर, तूप, औषधे याचाही समावेश आहे, फळांचा समावेश आहे, आंब्यांचा समावेश आहे. जाणकारांचं मत असं आहे की निदान पुढील 3 महिने तरी तुकाराम मुंढे साहेबांना या विभागात, या आयुक्त पदावर ठेवायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. कारण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आणि आज दररोज लाखो लिटर दूध, तुम्हालाही ठाऊक आहे, लाखो लिटर दूध प्रत्येक शहरात सकाळ होताच धडकते ना. हे एवढं दूध येतं कुठून? एवढ्या प्रमाणात म्हशी गाई आहेत का, हा विचार पडतो. आणि मागणी दररोज वाढतच असते. त्यामुळे जिकडे तिकडे संभ्रमच आहे. लग्न समारंभात तुम्ही जा, बहुतेक ठिकाणी कढी तुम्ही प्या, तुमच्या लक्षात येईल ही कढी ओरिजिनल ताकाची नसतेच. रसमलाई सारखे पदार्थ किंवा अनेक मिठाया नकली वाटतात. त्याच खोव्या नकली खोव्यापासून तयार होतात. प्रचंड प्रमाणात नकली खोवा येत असल्याची वारंवार माहिती येत असते. औषधी देखील प्रभावीपणे काम करताना दिसत नाही. त्यामुळे या नकली खाद्यपदार्थांपासून जनतेचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या विषयात कुणाचीही गय करू नये. कारण जीवाचा प्रश्न आहे लोकांच्या, जनतेच्या. तुकाराम मुंढे तर राईट करतीलच यांना, पण त्यांना किती काळ या पदावर मुख्यमंत्री ठेवतात त्यावर हे अवलंबून आहे. तुम्हाला एक अजून नाव ऐकलं असेल, काल परवाची बातमी, वर्धेचा गोरस भंडार फार जुना आहे. मला वाटते गांधींच्या काळापासून, माझ्या वाचनातून आज गेलं म्हणून सांगतो, 1938 वगैरे पासून ती संस्था गांधींच्या सूचनेवरून तयार झाली होती. पण तिथेही आता नैतिकता ढासळली. त्या ठिकाणी हजारो लिटर दूध दररोज शेतकरी देत होते. परंतु त्या संस्थेवर कारवाई झाल्याने आता शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी कोण करणार असा मोठा प्रश्न, गहन प्रश्न निर्माण झाला. परंतु भाजपचे नेते, गडकरी साहेबांचे निकटवर्ती मानले जाणारे श्री सुधीर दिवे साहेब यांच्या आर्वी येथील चिलिंग प्लांटसाठी हे दूध आता खरेदी केलं जाणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे त्या परिसरातील गोपालकांना, अर्थातच शेतकऱ्यांना दिवे साहेबांनी दिलासा दिला आहे. ती अतिशय आनंदाची आणि खरोखर कौतुकाची ही गोष्ट दिवे साहेबांनी घडवलेली आहे मंडळी. परंतु अनेक खाद्यपदार्थ कारखान्यांना शील केल्याने अनेक कामगार देखील घरी बसलेले असतील. तुकाराम मुंढे यावर देखील तोडगा काढतीलच, यात तीळ मात्र शंका नाही. ते चौफेर विचार करतात प्रत्येक गोष्टीचा, हे लक्षात घ्या. नेहमीच जेव्हा ते कारवाया करतात तेव्हा हा त्यांचा धडाका सुरूच आहे. परंतु अनेक नेत्यांच्या जवळचे लोक या व्यवसायात असेल आणि त्यांच्यावर बळगा येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे साहेबांची बदली केली तर मात्र मुश्किल होईल मंडळी. तर अशी गंमत आहे. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनलला मदत करण्यासाठी खाली जॉईन बटन आहे बघा, दिसेल तुम्हाला, ती प्रेस करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.